हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळेजण? खूप दिवसानंतर लाँग व्हिडिओ बनवते. लाँग व्हिडिओ बनवणं जरा जमत नाही. प्रॉब्लेम असा होतो आहे की अद्विकामुळे ती काय एडिटिंग वगैरे करायला थोडासा त्रास देते, त्याच्यामुळे काय लाँग व्हिडिओ लवकर जमत नाही बनवायला. पण ठीक आहे, आता काय शाळांना सुट्ट्या पण लागलेत, आता बघूया कसं जमेल तसं. काल पूर्ण दिवसभराचा मला व्हिडिओ बनवायचा होता, पण प्रॉब्लेम असा झाला की अचानकच आमच्याकडची लाईट गेली आणि ती दिवसभर लाईट गेलेली होती. त्यामुळे काय दिवसभरचा व्हिडिओ मला शूट करता आला नाही. सकाळी देवपूजा वगैरे आवरून घेतली, तुळशीला पाणी घातलं. हे जे तुम्हाला पान मी दाखवलं आहे, हे पान आहे हळदीचं. खूप दिवसाआधी हळदीचं झाड लावलं होतं, पण काही ते उन्हामुळे किंवा कशामुळे पूर्णपणे ते नष्टच झालं होतं. त्याच्या मुळ्या वगैरे मी काढून टाकल्या होत्या, पण कुठेतरी क्वचितचं मूळ राहिलं होतं वाटतं. तेच परत फुटून असं पान त्याचं उगवलं आहे आणि आता मला छान वाटलं की ते उगवलं आहे आणि परत आता हळदीचं झाड येतं आहे. असं त्याला नवीन पालवी येते हे बघून छान वाटलं मला. आता बघूया कसं काय येतं आहे ते. आवडलं तुला? कुठे जायला? गावाला. चष्मा घालणार. हा, गावाला. काय काय घ्यायचे तुला? चष्मा, रुमाल, गलाची बॉटल, फुगा. अजून अजून काहीच नाही. चल. कधी आपण लिफ्टमध्ये जाणार? तर काल आम्ही डीमार्टला गेलो होतो. डीमार्टला थोडंफार सामान आणायचं होतं. आता पुढे कळेलच तुम्हाला थोडंफार म्हणजे माझं किती सामान झालं आहे ते. आणि अद्विकाची तर लिस्ट बघितलीच असेल तुम्ही की तिला काय काय डीमार्टमधून घ्यायचं आहे, काय काय नाही. आता आम्हाला पुढच्या आठवड्यात पण गावी जायचं आहे, त्यामुळे तिची खरेदी चालू आहे. ती हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे असं सांगणं चाललं आहे तिचं. तिला वॉटर बॉटल वगैरे जे हवं ते सगळं ट्रॉलीमध्ये टाकत होती ती. आणि मी पण जरा बिलच्या काउंटरकडे जाताना त्यातलं जे नको ते सगळं बाहेर काढत होती, जे तिने टाकलं आहे ते. अद्वी हे बघ इथे बघ आता. घ्यायचे आणि असले पॅन घ्यायचे. काय घ्यायचे तुला? ते घ्यायचं मला. काय हे ते पॅन. काय घ्यायचे? ते पॅन ठीक आहे. छान आणि दिसते. वॉच. अजून अजून काहीच नाही की. आणि वॉच. अजून काय पाहिजे तुला? काहीच नाही. अजून काय काय पाहिजे? मग आता तू सुट्ट्यामध्ये कुठे कुठे जाणार? जुन्या केजीला. जुन्या केजीला. बघा तिची लिस्ट काय संपतच नाही आहे आणि तिचे पप्पा तिला विचारतच चालले, अजून तुला काय पाहिजे, अजून तुला काय पाहिजे. आणि फायनली बघा हे माझं थोडंसं सामान म्हणजे किती आहे ते. तरी प्रत्येक महिन्यापेक्षा निम्मं सामानच घेतलं आहे मी, कारण लागतंच आता काय करणार. पण या महिन्यामध्ये काय एवढं सामान नव्हतं घ्यायचं, कमीच घ्यायचं होतं. म्हणून मला जे एवढ्या दिवसापासून हवी होती जी गोष्ट ती पण मी घेतली. ती पुढे दाखवेन मी तुम्हाला. आणि उशीर झाला होता, जेवण बनवायला पण उशीर झाला होता, त्यामुळे सामान तसंच ठेवलं होतं रात्री. मग आता सकाळी दुसऱ्या दिवशी म्हणजे आज उठून मी सगळं सामान वगैरे आवरून घेतलं. तर ही प्लेट आणि ही कढई आहे, हे मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं. खूप म्हणजे मला बऱ्याच दिवसापासून माझं चाललं होतं की मला हे घ्यायचंच आहे, घ्यायचंच आहे. पण प्रत्येक महिन्यात ते बजेट आपलं असतं जरा इकडे तिकडे झालं की मग आपण म्हणतो की जाऊ दे चला नेक्स्ट मंथ असं करत आपलं जे आपल्याला घ्यायचं असतं ते राहून जातं. पण या महिन्यामध्ये मी शेवटी घेतलं एकदाचं. सगळं सामान हे असं भरून वरती ठेवून दिलं. जसं हवं तसं काढता येतं. खाली उगाचच मला जास्त पसारा काही आवडत नाही, त्यामुळे मी वरतीच सगळं सामान ठेवून देते. जसं हवं तसं मग डब्यांमध्ये नंतर भरून घ्यायचं. आणि उठायला आज उशीर झाला होता, त्यामुळे मग व्हिडिओ वगैरे काय बनवत बसली नाही मी. डायरेक्ट फटाफट जेवण बनवून घेतलं. त्यानंतर भांडी वगैरे घासून आवरून वगैरे घेतली. भांडी घासताना पण अद्विकाचं चालू होतं मध्ये मध्ये. तिला आता सुट्टी पडली आहे शाळेला, आता 4-5 दिवस सुट्टी आहे. त्याच्यानंतर तिचं समर कॅम्प चालू होणार आहे. मग त्यामुळे आता आहे 4-5 दिवस असंच चालू मध्ये मध्ये करणं तिचं. मग किचन वगैरे आवरून घेतलं भांडी घासून झाल्यानंतर. पुढच्या आठवड्यात लग्नाला गावाला जायचं आहे, त्यामुळे आता ती पण खरेदी बाकी आहे थोडीशी. आपल्याकडे किती पण काही असलं तरी पण लग्न वगैरे असलं की आपल्याला खरेदी करावीशीच वाटते. आणि तसंच खरेदी पण आता माझी पण थोडीफार राहिलेली आहे, त्याचा पण व्हिडिओ मी करेन. उशिरा उठल्यामुळे झाडू लादी राहिलीच होती. म्हटलं आता चला सगळे सुटलेले आहेत आणि आता अद्विकाच्या पप्पांना पण आज सुट्टीच होती, मग ते पण उशिराच उठले होते. मग सगळं ते उठल्यानंतर झाडू वगैरे मारायचा होता.
सध्या उन्हाळा आहे आणि गरम होतं आहे थोडंफार, मग त्यामुळे गादीवर झोपायला नको वाटतं. म्हणून हा बेड मी छोटाच करून ठेवला. सोफा कम बेड आहे, त्यामुळे तो एक फायदा आहे की मला छोटा करता येतो. त्याला छोटा करून ठेवून दिला होता आणि आता मी खालीच झोपायचं ठरवलं, म्हणून खालीच झोपत होतो. ते खालचं हातरून वगैरे सगळं काढून घेतलं. बेडशीट काढली, चेंज करायची होती आज बेडशीट. 2-3 दिवसातून एकदा बेडशीट चेंज करते मी. आणि आता दुसरी आज टाकायची होती, मग बेडला झाडून वगैरे घेतलं आणि दुसरी बेडशीट टाकली. उशांचे कवर वगैरे बदलून घेतले. तेव्हा पण अद्विकाचं चालू होतं मध्ये मध्ये येणं, तिला मध्ये मध्ये बोलायचं होतं. मध्ये मध्ये तिचं पण काही ना काहीतरी चालूच असतं. असं जर आपण तिला काय सांगितलं की असं बोल तसं बोल तर नाही बोलणार. तिच्या मनाला ज्यावेळी वाटेल तेव्हाच ती बोलणार. आता पण बघा खुर्ची घेऊन आली आणि तिचं कसं चालू आहे, कॅमेरा पुढे उभं राहून ही अशी तिची गंमत चालू असते. घर स्वच्छ असलं की प्रसन्न वाटतं, त्यामुळे झाडू लादी पुसणं हे तर रोजचंच काम आहे आणि रोज करावंच लागतं. त्याशिवाय घर काही चांगलं वाटत पण नाही आणि आपल्याला पण प्रसन्न वाटत नाही. आळस पण खूप येतो, त्यामुळे हे रोजची कामं माझी ठरलेलीच आहेत. मग असंच झाडू वगैरे मारून घेतला, घर वगैरे पुसून वगैरे घेतलं. किती पण उशीर होऊ दे किंवा काही असो, हे कामं केल्याशिवाय मला तर काही बरं वाटतच नाही. त्यामुळे रोज स्वच्छ हे पाहिजेच. आता हा हॉलमधला बेड आहे, ह्याला पण रोज मला स्वच्छ करावं लागतं. त्याच्यावरची चादर झाडून त्याच्यावरती उशा वगैरे व्यवस्थित लावून ठेवाव्याशा वाटतात. कोणी बाहेरून एखादा माणूस आला तर त्याला आपलं घर बघून प्रसन्न वाटलं पाहिजे. अगदी रोज डीप क्लिनिंग नाही, पण जे काही रोजची थोडीफार जे कामं असतात, झाडू मारणं, लादी पुसणं, हे तर व्यवस्थित केलं पाहिजे. उठायला उशीर झाला होता, त्यामुळे कपडे आज मशीनलाच लावून टाकले होते. मग म्हणलं चला आता कपडे लावून टाकलेले आहेत, तोपर्यंत बाकीची कामं आवरूया. मग मी लादी वगैरे पुसायला घेतली. हे बघा, हे अद्विकाचं कसं मध्ये मध्ये येणं, मध्ये मध्ये करणं चालू आहे. तिला खोड्या करायला आणि मस्ती करायला खूपच आवडते. एकदा कोणती गोष्ट सांगितली की तिला कळतच नाही. आता काय करायचं ह्या अद्विकाचं मला कळतच नाही. आता सुट्टी पडले तर माझं काही खरंच नाही. तिच्या मागे नुसतं लागावं लागणार आहे मला. अद्वी हे करू नको, अद्वी ते करू नको, हेच चालू राहणार आहे आता माझं. आणि माझ्या घरात एक सोडून 2-2 लहान मुलं आहेत. एक अद्विका आणि दुसरे तिचे पप्पा. ते पण काही लहान मुलापेक्षा कमी नाही आहेत. त्या दोघांना सुट्टी असली की दिवस माझा नुसता त्यांच्या मागेच जातो. आता हे सगळं घर आवरलं आहे, पण आता काय माहिती किती वेळ व्यवस्थित राहते आणि किती वेळ नाही ते. त्यानंतर हे बेसिन पण क्लीन करायचं होतं. हे तर शक्यतो पाणी आल्यावरतीच मी क्लीन करते. त्यानंतर झाडांना पाणी घातलं. झाडं म्हणजे माझा जीव की प्राण आहेत. त्यांना आधी पाणी देणं खूप गरजेचं आहे. पण कधी कधी काय करणार, राहून जातं त्यांना पाणी द्यायचं, मग उशीर होतो. मग हे सगळ्या झाडांना पाणी वगैरे घातलं. त्याच्यात पण अद्विकाचं चालू होतं, मी पाणी देते, मी इकडे पाणी टाकते, तेच चाललं होतं तिचं. आता इथे मेथी तर काय आली नाही आहे, मम्मीने लावलेली त्यातली, फक्त धने आलेत थोडेफार. आता काय कशामुळे आली नाही मेथी, तर मी पाणीच घातलं नव्हतं 3-4 दिवस, त्याच्यामुळे ती मेथी आलीच नाही. आणि धने आलेत. मेथीचं असं झालं होतं की मेथीला पाणी टाकताना त्यातली मेथी थोडीशी पडली होती खाली, कारण पाणी जास्त झाल्यामुळे, त्याच्यामुळे ती कदाचित आली नसेल. पण जाऊ दे, आता मी परत लावीन ती मेथी. त्यानंतर कपडे पण धुवून झाले होते आणि आता त्यांना सुकत टाकलं मी. आता आमच्याकडे थोडंसं मध्येच आभाळ येतं आहे, मध्येच ऊन येतं आहे. हा उन्हाळा काय मला नको वाटतो. मला तर उन्हाळा अजिबात आवडत नाही. असं वाटतं की मला पाऊस कधी चालू होईल, कारण पावसाळा मला खूप आवडतो. आणि मग हा माझ्याकडे फिश पॉट आहे आणि त्याचं पाणी चेंज करायचं होतं मला. कालपासून राहिलं होतं, मग आज फायनली करायला घेतलं पाणी. नेमकं असं झालं की पाणी चेंज करताना त्यातला एक फिश आहे तो पडलाच आणि मला तर भीतीच वाटली. मग मी डायरेक्ट अद्विकाच्या पप्पाला बोलवायला लागले. पण ज्याच्याने मी फिश काढते ते नेमकं असं ठेवलं होतं आणि त्याच्यात फिशने उडी मारली, म्हणून बरं झालं. बघा, अद्विका पण तुम्हाला तेच सांगते. आणि अद्विकाने पण मला फिशचे पाणी जे बदलायचं होतं ते मग काम करण्यासाठी मला मदत केली तिने. आणि तिला प्रत्येक काम करण्यामध्ये आवड आहे. फिश तुम्हाला आवडले का? चॅनलला सबस्क्राईब करा. आता यांचं पाणी बदलले, मग मी हे टाकणार आता. मी टाकू? आणि मग आता मी हे ठेवणार झाकण आणि असं बस टाकणार आणि परत झाकण लावून देणार. आणि माझ्या आता घाण लागली.
आणि तिची आवड अशीच राहावी म्हणून मी पण तिला थोडंफार मदत करायला लावते, मदत करायला देते. 3 मासे होते माझ्याकडे, पण त्यातले 2च राहिलेत आता. आणि आता मला अजून एक फिश आणायचं आहे. आता कधी आणायला होतो आहे काय माहिती, बघूया. त्यानंतर सगळी कामं झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया परत अशाच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय.